नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कायनेटिक एनर्जी ऑफ द रोटेटिंग बॉडी। आता कायनेटिक एनर्जी आपण ट्रान्सलेशन मोशनमध्ये बघितली आहेत आणि तिथे आपण कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन काढलेलं आहे। जनरली आपण वापरत आलेलो आहोत 1/2 mv²। सिमिलरली कायनेटिक एनर्जी रोटेशनल मोशनमध्ये सुद्धा लागते आणि ही रोटेशनल मोशनमधली कायनेटिक एनर्जी ही कशा पद्धतीने ॲक्टिव्हेट होते हे आपण बघूया। जसं आपण बघतो की एखाद्या ॲक्सिसच्या भोवती एखादा पार्टिकल जर घेतला, सपोज हा जर ॲक्सिस असेल आणि या ॲक्सिसच्या भोवती जर सगळी जर बॉडी जर रोटेट होत असेल अशी हा ॲक्सिसच्या भोवती, तेव्हा म्हणून आपण त्याला रोटेशनल मोशन। आणि या रोटेशनल मोशनला फिरण्यासाठी जी एनर्जी लागेल तिला कायनेटिक एनर्जी असे म्हणतात। तर कायनेटिक एनर्जी ही कशी असते बघूयात आपण। जसं आपण म्हटलं की ही एक रिजिड बॉडी आहे, एनी शेप, एनी साइज, एनी रिजिड बॉडी हॅविंग द मास इज कॅपिटल एम। टोटल मास ऑफ धिस बॉडी इज कॅपिटल एम। असं तिचं ओरिजिनल जे मास आहेत कॅपिटल एम आहे। अँड इट इज रिव्हॉल्विंग अराउंड द फिक्स्ड ॲक्सिस। व्हेन द टोटल बॉडी हॅविंग द मास कॅपिटल एम इज रोटेटिंग अबाउट द फिक्स्ड ॲक्सिस, then each particle of this body is rotating about an axis। म्हणजे जर टोटल बॉडी जर फिरत असेल तर त्या बॉडीवरचं डिस्ट्रीब्युशन जरी आपण केलं तर याचा अर्थ असा की ते सगळेच काय होत आहेत, त्या ॲक्सिसच्या भोवती फिरत आहेत। तसंच आपण कन्सिडर करूयात की टोटल मास ऑफ द बॉडी कॅपिटल एम आहेत। आता एकाच ठिकाणी मास नसणार। मास कसं असतं, एखाद्या रिजिड बॉडीमध्ये काही पार्ट त्याचा इकडे जातो, काही पार्ट इकडे जातो, काही पार्ट इकडे जातो, काही पार्ट इकडे ॲक्सिसपासून अशा अंतरावर जातो। मग ही जर बॉडी जर रोटेट होत असेल तर ऑब्व्हियसली याच्यातले सगळेच पार्टिकल त्या ॲक्सिसच्या भोवती फिरत आहेत आणि अशाच मोशनला म्हणतो आपण रोटेशनल मोशन। नाउ दिस बॉडी इज रोटेटिंग विथ द कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी। बघा, अँग्युलर व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटीमध्ये कन्सिडर करूयात आपण, इट इज द ओमेगा। नाउ द टोटल मास ऑफ द बॉडी इज कॅपिटल एम। टोटल मास ऑफ द बॉडी इज कॅपिटल एम अँड इट इज डिवायडेड इंटू द एन नंबर ऑफ द पार्टिकल्स। आणि कन्सिडर करूया आपण की ते पार्टिकल्स ही छोट्या अशा एन नंबर ऑफ पार्टिकलमध्ये डिव्हाइड झालेली आहे आणि सगळे पार्टिकल फिरत आहेत। आणि आपण जर याचं जर ॲडिशन्स जर घेतली, m1 + m2 + m3 अप टू द mn, या सगळ्यांची बेरीज घेतली तर ती किती यायला पाहिजेत, कॅपिटल एम। आता आपण असं गृहीत धरूया की द ॲक्सिस इज पासिंग थ्रू द सेंटर ओ। ॲक्सिस इज पासिंग थ्रू द सेंटर ओ अँड दिस बॉडी इज रोटेटिंग इन दिस वे। अशा डायरेक्शनमध्ये ते फिरत आहेत। असं आपण गृहीत धरूया की पहिला पार्टिकल इथे आहे, त्याचं मास m1 आहेत। सेकंड पार्टिकल इथे आहे, त्याचं मास m2 आहेत। थर्ड पार्टिकल इथे आहे, त्याचं मास m3 आहेत। अप टू द असे खूप सारे पार्टिकल्स आहेत आणि इथं n नंबरचा पार्टिकल घेऊ, त्याचं मास mn आहेत आणि इथं ठेवलेलं आहेत। आणि ह्या ॲक्सिसपासूनचं जर अंतर जर आपण काउंट केलं इथे, लेट फर्स्ट पार्टिकल सिच्युएटेड ॲट द डिस्टन्स ऑफ आर्म r1, सेकंड पार्टिकल आणि ॲक्सिसपासूनचं अंतर गृहीत धरूया आपण r2, थर्ड पार्टिकल r3 अप टू द असे पार्टिकल सिच्युएटेड ठेवलेले आहेत n नंबर। म्हणून शेवटच्या पार्टिकलचं डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन आपण कन्सिडर करूयात rn। अशा प्रकारे त्याचं सिच्युएशन्स आहे असं गृहीत धरा। नाउ इफ द पार्टिकल इज रोटेटिंग then the two forces is acting on it, two velocities is acting on it. One, it is the angular velocity is constant but the linear velocity changes its direction। म्हणजे डायरेक्शन चेंज करण्यासाठी लिनियर व्हेलॉसिटीची सुद्धा गरज असते।
आणि ह्या लिनियर व्हेलॉसिटीची आपण जर विचार केला तर लिनियर व्हेलॉसिटी इज ऑफ फॉर द फर्स्ट पार्टिकल गिव्स द डायरेक्शन दॅट इज v1. Similarly, linear velocity for the second particle v2, for the third particle v3 up to the nth particle साठी vn. अशा प्रकारे आपण कन्सिडर करूयात. या अशा मास, व्हेलॉसिटी आणि रेडियस आपण म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशनचं डिस्टन्स बघितलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, एक्सप्रेशन फॉर द कायनेटिक एनर्जी ऑफ द रोटेटिंग बॉडी. जर ॲक्सिसच्या भोवती फिरत असेल तर तिला कायनेटिक एनर्जी किती लागायला पाहिजे त्याचं आपण एक मॅथमॅटिकल एक्सप्रेशन प्रूव्ह करणार आहोत. मग याच्यामध्ये थोडंसं आपण थेरी जी आत्ता जी सांगितलेली आपण ती थेरी अशा प्रकारे लिहिणार. अ रिजिड बॉडी हॅविंग मास कॅपिटल एम, consider the rigid body of mass capital M and it is rotating with the constant angular velocity omega about an axis passing through the center O and perpendicular to the plane of the paper as shown in this figure. म्हणजे हा जो ॲक्सिस आहे हा ॲक्सिस कसा आहे, पेपरला परपेंडिक्युलर आहेत असं आपल्याला जाणवतो. लेट the total m mass of the body is divided into the n number of smallest particle and mass of the each particle is m1 m2 m3 up to the mn as shown in figure, and these masses are situated at the distances r1 r2 r3 up to the rn respectively and with the linear velocities v1 v2 v3 up to the vn is also respectively. ओके मित्रांनो, आपल्याला एक रिलेशन माहीत आहेत. मागच्या चॅप्टरमध्ये आपण मागच्या वर्षी शिकलेले आहोत. लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटीचं एक रिलेशन होतं आपल्याकडे. कोणतं, v इज इक्वल टू r इंटू ओमेगा. मी याच्यासाठी इथे लिहून ठेवलेलं आहे की पुढं आपल्याला हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी किंवा कायनेटिक एनर्जीसाठी वापरता येईल. आता ह्या गोष्टी बघितल्या आपण, डिस्ट्रीब्युशन आपल्याला या डायग्रामवरून कळालेलं आहे. आता बघूयात आपण टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ द रोटेटिंग बॉडी कशी काढता येईल. मग टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ द रोटेटिंग बॉडी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथं मास प्रत्येक पार्टिकलचं डिस्ट्रीब्युशन डिफरंट आहे. प्रत्येक पार्टिकलचं मास सेम आहे का, नाही राहणार. कदाचित हा पार्टिकल इथे जास्त राहील मास, इथे कमी राहील, इथे थोडं जास्त राहील, इथे कमी राहील. म्हणून तिथली व्हेलॉसिटीसुद्धा डिफरंट राहील. त्याचं ॲक्सिसपासूनचं जे अंतर आहे ते सुद्धा डिफरंट आहेत. म्हणून काय म्हणू आपण, द टोटल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू द सम ऑफ कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू द सम ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ द इच पार्टिकल. म्हणजे प्रत्येक पार्टिकलची कायनेटिक एनर्जी आणि सगळ्यांची जर बेरीज केली तर आपल्याला काय मिळेल, टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ धिस रोटेटिंग बॉडी. देअरफॉर कायनेटिक एनर्जी ऑफ द फर्स्ट पार्टिकल आपण कन्सिडर करूयात कायनेटिक एनर्जी ke1. सिमिलरली कायनेटिक एनर्जी ऑफ द सेकंड पार्टिकल कन्सिडर करूया आपण ke2 प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ द थर्ड पार्टिकल ke3 अप टू द n नंबर ऑफ पार्टिकल्स असेल तरken. अशा प्रकारे आपण कायनेटिक एनर्जीचं डिस्ट्रीब्युशन करू शकतो आणि सगळ्यांची ॲडिशन म्हणजे इथे काय झालं, टोटल कायनेटिक एनर्जी. म्हणून आता आपण बघूयात, पहिले काढूयात आपण कायनेटिक एनर्जी ऑफ द फर्स्ट पार्टिकल. नंतर त्याच्यासारख्या ज्या काही लाईक असतील, सेम असतील तर आपण ke2 ke3 त्याला कन्सिडर करणार. द कायनेटिक एनर्जी ऑफ द फर्स्ट पार्टिकल इज गिव्हन ॲज, बघा आपल्याला माहीत आहे लिनियर मोशनमध्ये किंवा ट्रान्सलेशन मोशनमध्ये आपण बघितलेलं आहे, कायनेटिक एनर्जी ऑफ द एनी पार्टिकल इज फाउंड टू बी 1/2 mv². हा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. म्हणून कायनेटिक एनर्जी ऑफ द फर्स्ट पार्टिकल इज ke1 इज इक्वल टू द 1/2 m1 v1². बघा 1 1 1 इट इज रिप्रेझेंटेड ॲज द कायनेटिक एनर्जी ऑफ द फर्स्ट पार्टिकल. म्हणजे पहिल्या पार्टिकलची ती कायनेटिक एनर्जी आहे. मग आपल्याला एक छोटंसं रिलेशन मी तुम्हाला इथं सांगितलं होतं की या रिलेशनला थोडंसं लक्षामध्ये राहू द्या. म्हणजे लिनियर व्हेलॉसिटीची आपल्याला गरज पडणार आहे. मग ही लिनियर व्हेलॉसिटी जर बघितली आपण तर ही लिनियर व्हेलॉसिटी कशी आहेत,
KE1 इज इक्वल टू द 1/2 M1 जशाला तसा, फक्त V1च्या ठिकाणी आपण काय ठेवणार, R1 इंटू द ओमेगा स्क्वेअर. आता बघा एमला M1 R1 ओमेगा, आपण ओमेगाच ठेवला तिथे. का ठेवला ओमेगा, कारण ओमेगा इट इज सेम फॉर द टोटल पार्टिकल, म्हणजे बॉडीसाठीच आहे, टोटल बॉडीसाठीच आहे तो ओमेगा, म्हणून तो ओमेगा कसा राहील, ॲज इट इज कॉन्स्टंट राहील. म्हणून इथे काय केलं आपण, टेकिंग द स्क्वेअर 1/2 M1 R1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, त्याला इक्वेशन नंबर दिलेले आहेत 2. सिमिलरली दिस इज द कायनेटिक एनर्जी फॉर द फर्स्ट पार्टिकल. सिमिलरली कायनेटिक एनर्जी ऑफ द सेकंड पार्टिकल काय असायला पाहिजेत, KE2 इज इक्वल टू द 1/2 M2 R2 ओमेगा स्क्वेअर. इक्वेशन नंबर त्याला आपण 3 दिलेले आहेत. तसेच कायनेटिक एनर्जी ऑफ द थर्ड पार्टिकल काय राहील, KE3 इज इक्वल टू द 1/2 M3 R3 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. इक्वेशन नंबर याला दिलेले आहेत 4. सिमिलरली अप टू द nth पार्टिकलसाठी जर आपण घेतलं तर nth पार्टिकलसाठी काय राहील, आता इथे कायनेटिक एनर्जी ऑफ द nth पार्टिकल इज इक्वल टू द 1/2 MN स्क्वेअर RN स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. अप टू द इक्वेशन नंबर दिलेले आहेत आपण त्याला n. Thus this value is putting all the values in the equation number 1. इक्वेशन नंबर 1 मध्ये जर या सगळ्या व्हॅल्यू जर आपण पुटअप केल्या तर आपल्याला काय मिळेल, द टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ दिस रोटेटिंग बॉडी. म्हणून आपण इथे काय करणार, आता कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू द 1/2 M1 R1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस 1/2 M2 R2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस 1/2 M3 R3 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस अप टू द 1/2 MN RN स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. आणि इथे झालं काय, आता या सगळ्या क्वांटिटीमधून आपण 1/2 ओमेगा स्क्वेअर 1/2 ओमेगा स्क्वेअर आपल्याला कॉन्स्टंट दिसत आहेत, म्हणून आपण सर्वांमधूनच काय करूयात, कॉमन घेऊयात 1/2 ओमेगा स्क्वेअर. मग ब्रॅकेटमध्ये काय राहील, M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस M3 R3 स्क्वेअर अप टू द MN RN स्क्वेअर. मित्रांनो, आपण एक डेफिनेशन मागच्या पिरियडमध्येच बघितलेली आहे मोमेंट ऑफ इनर्शियाची, आणि या ब्रॅकेटमधल्या